अध्याय 17 ब्रह्मज्ञान कथनम दुसरा. श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदेवतेला नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरू साईनाथांना नमस्कार असो. गेल्या अध्यायात वचन दिले होते की या अध्यायात श्रेय व प्रेय यांच्या लक्षणांचे निरूपण होईल. ते आता काळजीपूर्वक ऐकावे. प्रकाश व अंधकार यांच्या गुणधर्मांची घडण दिसायला जरी एकमेकांशी जोडलेली दिसली तरी ते जसे एकमेकांपासून भिन्न आहेत, तसेच श्रेय व प्रेय यांच्या गुणधर्माची घडणही एकमेकांशी जोडलेली दिसली तरी ते भिन्न आहेत. प्रेयाकडे ज्याचे मन धाव घेते तो स्वार्थापायी पतित होतो. श्रेय हे विवेकरूप आहे आणि प्रेय अविवेकरूप आहे. श्रेयाच्या विषयी केवळ विद्या आणि प्रेयाचा निव्वळ अविद्या. प्रेय कधी शहाण्याला भुलवित नाही आणि श्रेय अज्ञानी लोकांना आवडत नाही. जोवर कनक व कामिनी यांची ओढ आहे, इंद्रियांना विषयांची आवड आहे आणि विवेक व वैराग्य संपादिले नाही, तोवर प्रेयच गोड वाटत असते. जसे पाणी व दूध एकत्र मिसळलेले असते, तसेच प्रेय व श्रेयही एकत्र गुंतलेले असतात. जसे मानस सरोवरातील हंस दूधच तेवढे वेगळे करून पितात, तसे दृढ निश्चयी, बुद्धिमान, विवेकी व भाग्यवान माणसे श्रेयाकडेच आसक्त असतात आणि प्रेयापासून सदा तोंड फिरवितात. परंतु तेच मंदबुद्धी लोक पहा, शरीर, पशु, पुत्र, धन, मोठेपणा इत्यादींचा योगक्षेमाच्या नादी लागून फक्त प्रेयच तेवढे साधतात. श्रेय काय व प्रेय काय ही दोन्ही जरी जाणली तरी मनुष्य प्राणी बुद्धीने स्वतंत्र असल्याने त्यालाच त्या दोन्हीतून कोणते पसंत करायचे हे ठरावायचे असते. दोन्ही पुढे असल्यावर मनुष्याला त्यांची निवड करणे अवघड असते, कारण त्यांच्या मंदबुद्धीवर विजय मिळवून प्रेयच त्याला चिकटते. दुधात पाणी मिसळलेले असले तरी हंस जसा दूधच तेवढे घेतो, तसे प्रेय बाजूला सारून श्रेयाचा स्वीकार करणे हाच तो पुरुषार्थ होय. श्रेय व प्रेय ही दोन्ही जरी पुरुषाच्या स्वाधीन असली तरी विवेकहीन मंदमती पुरुष यांचा उहापोह करण्यास समर्थ नसतो. श्रेय कशात आहे हे प्रथम निश्चित जाणले पाहिजे. नंतर त्याच्या मार्गात जे अडथळे येतील त्यांचे संपूर्णपणे निवारण करण्याचे उपाय योजिले पाहिजेत. येथेच पुरुषार्थ दृष्टीपुढे दत्त म्हणून ठामपणे उभा राहतो. म्हणून बुद्धीचा पक्का निश्चय करून श्रेय प्राप्त करण्यासाठीच नेटाने प्रयत्न करा. संसार चक्राचे भ्रमण अतर्क्य आहे. ते अखंड अष्टप्रहर फिरत असते. त्यात आध्यात्मिक, आधिमौतिक व आधिदैविक अशी 3 प्रकारची भयंकर व निवारण्यास कठीण दुःखे मनुष्य सहन करीत असतो. मग अत्यंत दुःखाचा अतिरेक सहन करून गांजलेला तो ते निवारण्याची सोपी सुखकर साधने शोधू लागतो. संसार चक्राचे हे भ्रमण सहन करायला कठीण आहे. हे कसे थांबविले जाईल, त्यासाठी काय उपाय असेल का, याचा शोध तो करू लागतो. महाभाग्याने अशी बुद्धी उपजली की तेथून पुरुषार्थाचा उदय होतो आणि मग तो पुरुष आपल्या हिताचे योग्य उपाय साधणारा होतो. अनादी अशी ही अविद्या किंवा माया शिंपल्यावरच्या रुपयासारखी व मृगजळातील पाण्यासारखी निकामी आहे. तिच्या खोट्या आभासरूपी मोठ्या अडथळ्यांचा नाश केला पाहिजे. स्वप्नात सोन्याचा गारांचा पाऊस पडतो. वेळी कामास येतील असे वाटून त्या प्रयत्नपूर्वक पुष्कळ साठवून ठेवल्या तरी जागे झाल्यावर त्या हरवून जातात. अनुभवलेल्या व न अनुभवलेल्या विषयभोगांची वासना असणे किंवा आशा, उत्कंठा व इच्छा असणे हे सर्व अडथळे आहेत. हे जाणून त्यांना आधी मुळासकट खणून काढा. जे सूर्यप्रकाशाने दिसण्यास अशक्य, जेथून बुद्धी माघारी फिरते आणि जेथे वेदांचे व श्रुतींचे पाऊलही शिरत नाही, ते गुरु स्वतः दाखवितो. काम व क्रोध या 2 वृत्ती ज्ञानाची प्राप्ती करू देत नाहीत. श्रवण, मनन व समाधी यांना त्या हातोहात तोडतात. दिव्याची ज्योत व कापूर यांचा समागम झाला की एकमेकांची लोटालोटी शक्य होईल काय?
उभयतांची भेट होण्याची खोटी की कपूर जळून ज्योतिष होऊन जातो. श्रुती व स्मृती यांनी मना केलेल्या दुष्कर्मात जो सदा लोळत असतो व ज्याला आपले योग्य व अयोग्य कर्म कळत नाही, तो ज्ञानी असून स्वतःचे कोणते हित साधेल? तसेच जो नेहमी अशांत असून ज्याचे अंतःकरण अस्वस्थ आहे व इंद्रियांच्या चंचलपणाने ज्याचे चित्त क्षुब्ध आहे, तो ज्ञानाने परिपूर्ण होऊ शकत नाही. ज्याच्या चित्तात समाधान आहे, जो गुरुचा शिष्य असून सदाचारी आहे, ज्याचे आत्म्यावरील ध्यान निश्चल आहे, तोच एक ज्ञानसंपन्न होऊ शकतो. संसारात असो किंवा मोक्ष मिळविण्याच्या खटपटीत असो, शेवटी तर निजधामीच जायचे आहे. शरीररूपी रथाचा तू मालक हो. नुसता बडबड करणारा काय करू शकेल? तेथे नुसते तोंड चालविणाऱ्याला जागा नाही. अभ्यास हेच खरे सार आहे. शरीराला रथाच्या ठिकाणी लाव आणि तू त्यात स्वस्थपणे बैस. या स्वतःच्या शरीराच्या रथाचा आपल्या बुद्धीला सारथी कर आणि स्वतः मालक होऊन शांत चित्ताने रथात बैस. मग विषयभोगांच्या अनेक मार्गाची विकट परंपरा ओलांडायला सारथ्याला सांग आणि मनरूपी लगामाने 10 इंद्रियरूपी दाव नसलेल्या अविचारी घोड्यांना आवरायला लाव. घोडे जरी सैरावैरा धावले तरी लगाम त्यांना आपल्या जागी ठेवी. अशी ती लगाम सारथ्याच्या हातात सोपवून तू खुशाल स्वस्थ चित्ताने बैस. सारथी कुशल व निगुण असला तरच घोडे कसून चालतात, परंतु तोच मनरूपी लगामाचा अधीन असला तर ते घोडे बलहीन होतात. जेथे विवेकयुक्त बुद्धीचे सारथ्य आहे, ज्याच्या मनावर ताबा आहे व ज्याचे चित्त एकाग्र झालेले आहे, त्यालाच परमपद प्राप्त होते. इतर लोक मार्गात थकतात. ज्याचे मन कधी ताब्यात नसते, तो त्या पदापर्यंत पोचतच नाही आणि त्याला संसाराचे फेरे चुकत नाही. असे ते मोठे परमपद आपण होऊनच जसेच्या तसे प्रगट होते आणि ते कोठे आहे यांची शंका फिटते. येथे तर्कवाद, अनुवाद, प्रवाद किंवा संवाद चालत नाही. येथे ईश्वर कृपेनेच दाद लागते. वादविवादांचा काही उपयोगच होत नाही. येथे तर्काचा चतुराई चालत नाही. तर्कज्ञाची बुद्धी कुंठित होते. भोळा भावच सिद्धीस जातो. हीच येथली नवलाई आहे. उत्तम प्रकारच्या ज्ञानाला जो कारण तो मार्ग वेगळा असतो आणि ती बुद्धीही वेगळी असते आणि ते उत्तम ज्ञान देणारा शास्त्रज्ञही वेगळाच असतो, हे लक्षात ठेवावे. अमूल्य हे शरीर वाया चालले आहे. धनाची तृष्णा ही दुपारच्या सावलीसारखी फार टिकणारी नाही आणि हरीची माया पार करण्याला अवघड आहे. हे सर्व जाणून संतांच्या पायी लागावे. संत हे संसाररूपी सागर पार करण्याची नौका आहेत. त्यातील तू एक प्रवासी हो. त्यांच्याशिवाय पलीकडच्या काठावर नेण्याला कोण बरे समर्थ आहे? विवेक व वैराग्य या जोडीला जो एकत्र बांधून ठेवील, तो भारी मूर्ख दगड असला तरी त्याला संसाररूपी सागर पार करणे अवघड जाणार नाही. सारांश: विवेक व वैराग्य ही दोन्ही महत्त्वाची आहेत. पहा, एकनाथी भागवत. वैराग्य विवेकन आंधळे. त्यातील वैराग्य हे खरोखरच मुख्य ऐश्वर्य आहे. जे महाभाग्यवान असतील त्यांच्याच वाट्याला हे येते, इतरांचे नव्हे. शास्त्राने योग्य ठरविलेले कर्म केल्याशिवाय चित्त शुद्ध होत नाही, तोवर ज्ञान संपादन होत नसते. म्हणून ज्ञानप्राप्तीचे मूळ कारण कर्म हेच जाणावे. नित्य नैमित्तिक कर्मे आचरल्याने मळ धुवून निघतो. अशा प्रकारे शुद्ध झालेल्या चित्तात विवेक व वैराग्य यांची उत्पत्ती होऊन शम, दम वगैरे ब्रह्मज्ञान प्राप्त करण्याचा साधन संपत्तीचा लाभ होतो आणि याच देही मुक्ती प्राप्त होते. फलाच्या इच्छेच्या व संकल्पाचा त्याग करून आणि मन एकाग्र करून जो सद्गुरूला अनन्यपणे शरण जातो, त्याला सद्गुरू पदरी घेतो. ज्याने इंद्रियांच्या बाहेरच्या प्रवृत्ती टाकलेल्या आहेत व जो अनन्य व भाविक भक्त आहे, त्यालाच आत्मज्ञानाचा लाभ होऊन तो शहाणा होतो. इतर उपाय चालत नाहीत. मात्र आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर देखील जर तो
अधर्माच्या मार्गाचे आचरण करील तर खाली या पृथ्वीवर किंवा वर स्वर्गात न राहता त्रिशंकुरासारखा मध्येच लोंबकळत राहील. जीवाची जी ही अज्ञानाची वृत्ती तीच संसाराकडे त्याला प्रवृत्त करते. आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर तोच जीव संसारातून निवृत्त होतो. आत्माला जाणलेल्याला अहंभाव कधीही नसतो. पुण्य किंवा पाप नसते आणि शुभ किंवा अशुभही नसते. त्याला या संसारातल्या लाभ व नुकसान यांच्याशी काय करायचे आहे. देहाची अहंकार वृत्ती शांत झाली की तेथेच तात्काळ निवृत्ती घर करते आणि तीच जीवाची परमात्म्याशी एकरूप झाल्याची स्थिती होय. ही खूण निश्चित मनातून बांधून ठेवावी. प्रवृत्तीच्या ठिकाणी शत्रू व मित्र असतात. निवृत्तीचे तर नवल हे की मीच मी सर्वत्र आहे असे पाहणाऱ्याला शत्रुत्व किंवा मित्रत्व ते कुठले. अशा महान सुखापुढे देहाचे महान दुःख ते काय बाबुडे. जेव्हा महान सुख आवडायला लागते तेव्हा ऐहिक सुखासाठी कोण बरे रडेल. ऐहिक दुःखांचा डोंगर जरी त्यावर कोसळला तरी केवळ धैर्याचा तो पर्वतराज लवभरसुद्धा हलत नाही. भगवंत ज्यावर प्रसन्न होतो त्यालाच मग तो वैराग्य देतो. त्याची विवेकाशी सांगड घालून देतो आणि भवसागर पार उतरवितो. आरशात उमटणाऱ्या चेहऱ्याच्या प्रतिबिंबाप्रमाणे आत्म्याच्या स्पष्ट दर्शनाची जो इच्छा धरतो त्याला खालची ही पृथ्वी किंवा वरचा ब्रह्मलोक याशिवाय तिसरी जागाच नाही. यज्ञ केल्याने देवतांची तृप्ती झाली की पितृलोकाची प्राप्ती होईल. कर्मफलांच्या उपभोगाचा लाभ होईल, परंतु आत्मज्ञान लाभणार नाही. गंधर्व लोक, महरलोक, जनलोक, तपलोक व सत्यलोक यामधील आत्मदर्शन अतिशय अस्पष्ट असते. म्हणून ज्यांना आत्मदर्शनाची आसक्ती असते ते भूलोक भरपूर मागतात. कारण येथेच चित्तशुद्धी होते, आरशासारखी निर्मळ बुद्धी लाभते आणि त्यात शुद्ध व पवित्र आत्मस्वरूप प्रतिबिंबित होते. दुसरे स्थान जे ब्रह्मलोक तेथेही आत्मदर्शन होते, परंतु त्यासाठी तेथे अनेक प्रकारचे प्रयत्न करावे लागतात. तो ब्रह्मलोक अतिशय कष्टकारक आहे. तेथे सापाप्रमाणे माया पेटाळते, आतून आतड्या पूर्णपणे पिळते आणि बाहेरूनही सर्व शरीर कवटाळते. तिला टाळण्यास कोण समर्थ आहे. खिशात 50 पट रुपये असताना तुम्ही बसल्या बसल्या सर्व पाहता. काढा पाहू बाहेर आता, ब्रह्म तर तुमच्या खिशात आहे असे बाबा त्या ब्रह्म जिज्ञासूला म्हणताच त्याने हात घालून खिशातून पुडके बाहेर काढले आणि मोजताच 10 25 नोटा निघाल्या. हे पाहून तो गृहस्थ मनातल्या मनातच ओशाळला आणि केवढे महाराज अंतर्ज्ञानी असे करीत त्याने बाबांच्या चरणावर मस्तक ठेवले आणि आशीर्वचनांनी उत्कंठेने वाट पाहू लागला. मग बाबा त्याला म्हणाले, गुंडाळ आपले ब्रह्म गुंडाळे. लोभाचे वाटोळे झाल्याशिवाय तुला ब्रह्म मिळणार नाही. पुत्र, पशु वगैरे आणि धन कमावणे यातच ज्याचे मन आसक्त आहे त्याचे द्रव्यरूपी विघ्न दूर झाल्याशिवाय त्याला ब्रह्मज्ञान कुठले प्राप्त व्हायला. द्रव्याचा मोह फार कठीण असतो. जणू काय तृष्णारूपी भोवरे असलेल्या दुःखाचा डोहच म्हणजे नदी किंवा तळे यातील खोल पाण्याची जागाच. त्यातील मद व मत्स्यरूपी मगराच्या अस्तित्वामुळे सहन करण्यास तो कठीण असतो. एक निस्पृहच तो पार करू शकेल. लोभाची ब्रह्माचे अखंड वैर असते. तेथे मनाच्या एकाग्रतेला धारा नसतो. मग कुठली मुक्ती व संपूर्ण विरक्ती. खरोखर लोभिष्ठ माणूस आचारभ्रष्ट असतो. लोभाच्या ठिकाणी शांती नसते, समाधान नसते व निश्चिंतातही नसते. चित्तात एक लोभ जरी ठाण मांडून बसला तरी परमार्थाची सर्व साधने मातीत जातात. श्रुती व स्मृती यांनी अयोग्य ठरविलेले, मनाई केलेले पापाचरण यातच जो सदैव आसक्त असतो त्याचे चित्त स्वस्थ नसते. त्यालाच निश्चित चित्त म्हणतात. तो सदा दुष्कर्मात गडलेला असतो, विषयरूपी चिखलात लोळत असतो आणि आपले हित व अहित पाहत नसतो. ब्रह्मविज्ञान
विज्ञान प्राप्त होऊ नये, त्याला कर्मफलाची विरक्ती किंवा अनासक्ती नसेल तर फुकट त्याचे ब्रह्मविज्ञान, त्याला आत्मलाभ झालेलाच नाही. कोणी काही मागायला आला तर संत आधी त्याचा परमार्थासाठी अधिकार पाहतात आणि मग जशी ज्याची योग्यता किंवा अयोग्यता असेल तसेच त्याला ते देतात. ज्याच्या मनात रात्रंदिवस देहाचा अभिमान व विषयांचे चिंतन असेल त्याला गुरुच्या उपदेशाचा प्रयत्न व्यर्थच असतो आणि त्याचे प्रपंच व परमार्थ दोन्हीचे नुकसानच असते. चित्तशुद्धी झाल्याशिवाय जो परमार्थात शिरू पाहतो त्याचे ते नुसते ज्ञानाचा दिमाग दाखविणे असते, त्यातून काहीच निष्पन्न होत नसते. म्हणून रुचेल तेच बोलावे आणि पचेल तितकेच खावे, नाहीतर फुकट अजीर्ण मात्र होईल हे सर्वांना ठाऊकच आहे. माझा भांडार भरपूर आहे, जे जे ज्याला पाहिजे ते ते त्याला मी देईन, परंतु घेण्याची शक्ती पाहिजे. मी तर घेणारा सहन करू शकेल तितकेच त्याला देतो. हे जर लक्ष देऊन ऐकाल तर तुमचे कल्याण होईल. या मशिदीत बसून मी खोटे बोलत नसतो. ही संतवाक्यारूपी अमृताची जणू काही नदीच आहे. त्यात श्रद्धेने बुडी देताच पापरूपी मळ धुवून निघाला म्हणजे अंतःकरणाची व आचरणाची पवित्रता प्राप्त होते. साईबाबांच्या अशा महिम्याचे वर्णन करू जाता त्याला अंतच येत नाही. ज्याचा जोडच नाही त्याला उपमा तरी कसली द्यावी. बाबा निर्व्याज प्रेमाच्या अधीन असतात. हे सगळ्यांची माऊली आहेत. दुःखाने पिडलेल्यांचे व कष्टाने थकलेल्यांचे विश्रांतीस्थान आहेत. आश्रयाला आलेल्यांचे ते कल्पवृक्ष आहेत व दीनदुबळ्यांसाठी सावली आहेत. संसारावर पाणी सोडून पर्वतांच्या ग्रहांमध्ये एकांतवास पत्करून व मौन धरून फक्त स्वतःच्या कल्याणासाठी तत्पर असणारे संत पुष्कळ असतात. ते केवळ आपला स्वार्थ साधतात. त्यांना इतरांची काय काळजी. परंतु साईबाबा तसले संत नव्हते. आप्तेष्ट व गणगोत नसताना आणि घरदार व स्त्री पुत्र नसताना देखील ते प्रपंचात राहत होते. 5 घरी मूठ भिक्षा मागून, 24 तास झाडाखाली वस्ती करून, तुटपुंजा संसाराचा पसारा मांडून ते लोकांना व्यवहार शिकवित होते. स्वतः ब्रह्मस्थिती प्राप्त केल्यावर जनतेच्या कल्याणासाठी झिजणारे महाज्ञानी संत या जगात फारच थोडे असतात. धन्य तो देश, धन्य ते कुळ, धन्य ते निष्पाप आई बाप आणि धन्य त्यांचा पवित्र कुसवा की ज्यांच्या पोटी असे हे शुद्ध रत्न जन्मास आले. काही प्रयत्न केल्याशिवाय परीस सापडावा आणि तो दगड समजून बऱ्याच लोकांनी दूर फेकून द्यावा. तसेच या श्रेष्ठ भागवताला या शिर्डीत बहुत काळ कोणी ओळखले नाही. उकिरड्यावर पडलेले रत्न पोराबाळांना सापडले म्हणजे ते जसे वाटेल ते फेकतात व खुशाल दगडासारखे पायाखाली तुडवितात. तसेच साईबाबांच्या बाबतीत सुरुवातीला झाले होते. असो, याप्रमाणे तो ब्रह्मज्ञानाची आवड असणारा गृहस्थ आशीर्वचनाने तृप्त झाला. तुमची आमची सर्वांची हीच थरा असते. मार्ग कष्टदायक असला की सोडून द्यायचा. जोवर शब्द ऐकणे, स्पर्शाची जाणीव होणे, सुगंध घेणे, उघड्या अंगाचे दर्शन घेणे वगैरे इंद्रियागम्य विषयांचे उपभोग घेणे असते तोपर्यंत विषयांना प्रतिबंध करणे शक्य नसते. इंद्रियांचा निग्रह झाल्याशिवाय सहजिकरित्या येणारी विषय सुखांपासून विरक्ती, अंतरात्म्याचा प्रत्यक्ष दर्शन किंवा त्याचे यथार्थ ज्ञान अशक्य असते. आधी सर्व इष्णांचा त्याग करतो आणि मग सद्गुरूला अनन्यपणे शरण जातो असा जो दृढ श्रद्धायुक्त साधक असतो तोच आत्मसाक्षात्काराला पात्र होतो. श्रोत्रादी 5 इंद्रिय जेव्हा आपापल्या विषयांना सोडतील, मन जेव्हा संकल्प व विकल्प स्वतःहूनच सोडून देईल आणि अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीपासून निवृत्त झालेल्या अंतःकरणात बुद्धी देखील जेव्हा आपली निश्चय करण्याची हालचाल बंद करेल, तेव्हा तीच खरी अत्यंत उत्कृष्ट अवस्था म्हणजे मोक्ष होय आणि तीच कधीही न बदलणारी ब्रह्माची प्राप्ती होय. ज्याच्या बुद्धीने कोणत्याही गोष्टीचा निर्धार करणे थांबविलेलं असेल व ज्याच्या चित्तात मीच तो एकटा आहे, माझ्याशिवाय जगात दुसरे कोणी नाही अशी स्फूर्ती प्रगटलेली असेल, तोच भाग्यवान आत्म्याला जाणेल.
विषयांपासून तोंड फिरविले की इंद्रिय आत्म्याकडे तोंड करतील आणि तेव्हाच आत्मसुख प्रगट होईल. इतर सर्व सुख नव्हेच. जे विषयांच्या क्षुब्ध मनोवृत्तीखाली दडलेले आहेत त्यांना अतिसूक्ष्म अस्पष्ट असे जे परमानंद प्राप्तीचे साधन म्हणजे आत्मज्ञान ते समजण्यास फार कठीण असते. या लोकाच्या व परलोकाच्या गोष्टींमध्ये ब्रह्मदेवाचा अधिकार पदापर्यंतच्या सर्व गोष्टींबद्दलही ज्याला आसक्ती नसेल तोच एक ब्रह्मनिष्ठ पदावर अभिष्ट व मुक्त जाणावा. चित्ताला विषयांपासून हळूहळू माघारी फिरवून स्वस्वरूपी स्थिर करून आत्मज्ञान जोडावे. या लोकी व परलोकी फलांची विरक्ती आणि हर्ष शोकासारख्या द्वंद्वाचा त्याग याचा बुद्धिमंत लोकच अनुभव घेतात आणि हाच तो आत्मज्ञानाचा मार्ग होय. आदिदैविक, आध्यात्मिक व आदिमौतिक दुःखरूपी वडवानालाच्या संपूर्ण ज्वाळांनी अतिशय तापलेल्या संसाररूपी सागराच्या पाण्यात कोण बरे सुखी असेल. त्यातून आपली संपूर्ण सुटका करून घेण्यासाठी साईबाबांची कृपा संपादन करावी आणि त्यांच्या चरित्राचे आदरपूर्वक वाचन, श्रवण व मनन करावे. हे साईनाथांचे चरित्र श्रोत्याने आपल्या पुत्र, मित्र व पत्नी यांच्यासह ऐकले तर या लोकीचे व परलोकीचे इष्ट साध्य होईल. बाबांची लीला अनेक तऱ्हांची आहे. भाग्यवान श्रद्धाळू श्रोतेच या कथा ऐकणारे आहेत. ही कथा हळुवारपणे श्रवण केली तर शांततेलाही शांतता येते. या कथारूपी झऱ्याच्या प्रवाहात चांगले व वाईट हे दोन्ही कर्मरूपी मीठ निरघळून जाते आणि कानांच्या द्वारे साईबाबांचे सुंदर रूप डोळ्यात शिरते. या चरित्राच्या श्रवणाने पातकांचा वास होतो. काळाशी देखील झगडून विजयी होण्याची तयारी होते आणि श्रोत्यांना अत्यंत श्रेष्ठ आनंद विनयाच प्राप्त होतो. श्रवणाने अंतःकरण शुद्ध होते. श्रवणाने जन्म मरण चुकते. श्रोत्यांनी त्या श्रवणाच्या फलाची इच्छा न ठेवता जर ते ब्रह्मार्पण केले तर त्यांना ब्रह्मपण प्राप्त होते. असा साईबाबांचा सेवेचा उद्योग सेवकांना सदा इच्छारहित करील आणि श्री साईराम आपल्या भक्तांना सर्वदा आराम देईल. श्रोते हो, या ग्रंथाचा एक एक अध्याय घेऊन दररोज त्याचे वाचन, श्रवण, मनापासून अभ्यास, मनन व सतत चिंतन करा. आनंदो बृहती व्याजानात असे जय तैत्तिरीय उपनिषदात प्रसिद्ध आहे. त्यात श्रुतिसिद्धांचा अर्थ बाबा आपल्या भक्तांना जणू काही दुसऱ्या शब्दांत सांगत होते. त्यांचा नेहमी उपदेश असे, जराशी देखील फिकीर करू नये, सदा आनंदित राहावे आणि मरेपर्यंत चिंता करू नये. असो, या अध्यायाचा रोख ब्रह्मत्व स्पष्टपणे जाणून घेणे हा आहे की ज्यामुळे साईबाबांना शरण जाणाऱ्याला ते संसाररूपी सागर पार करून नेण्याची नौका होईल. दुसऱ्यांना वारंवार त्यांच्या हिताची गोष्टी सांगाव्यात, त्यांच्यावर सदा उपकार करावेत. या वचनांचे अनुकरण करून बाबा स्वतः त्याप्रमाणे वागत असत. हे चांगले की हे वाईट हा मतभेद केवळ व्यक्तीचा असतो. ज्यामुळे सर्वसामान्य जनतेला आनंद होईल त्याकडेच या ग्रंथाला रोख आहे आणि हाच येथील ठरविलेला हेतू आहे. बाबा कुठल्याही कार्याचे कारण जाणतात. जशी ज्याच्या मनाची इच्छा असते तसेच होणारे होते. गुरुच्या तोंडच्या कथा ऐकाव्यात, त्यांच्या अत्कर्य लीला अनुभवाव्यात, आठवतील त्या गोळा करून ठेवाव्यात आणि मग इतरांना ऐकावाव्यात. साईबाबांचे हे सुंदर चरित्र अत्यंत आदराने श्रवण केले असता श्रोते व वक्ते यांचे दुःख नष्ट होते आणि इतर सर्वांचे वाईट दिवस संपून जातात. बाबांची अलौकिक लीला पाहून जो चकित झाला नाही तो अभागीच म्हणायचा. साईबाबांच्या गोष्टी निर्मळ आहेत, त्या उदार मनाचे ऐकायच्या असतात. अशी आलेली सुखाची संधी कोण बरे फुकट घालवली. स्त्री, पुत्र व मित्ररूपी हा भोवरा काम, क्रोध वगैरे सुसरीनं भरलेला, नाना रोगरूपी
ती मिंजल नावाचा मोठ्या माशाने आणखी वाढलेला आणि अशा रूपी मोठ्या लाटाने खवळलेला आहे. कित्येकदा उद्गेचा झटका येऊन जातो. हर्ष, शोक वगैरे द्वंद्वांनी मनात संशय उत्पन्न होतो, परंतु चटकन संबंध तोडवत नाही. स्वतःच आपल्या जीवाला समजावून जागे करावे की तूच शुद्ध ब्रह्म आहेस. बसण्यासाठी दिलेल्या नळीला पायाने घट्ट धरून आपल्याला उलटा टांगून घेणाऱ्या पोपटाप्रमाणे तू देहाच्या सहवासाने स्वतःच बद्ध झालेला आहेस. केवळ मोहमायेने तू तुझी बुद्धी गमावली आहेस आणि त्यामुळे स्वतःचे हित विसरला आहेस. तुझा तूच सावध हो आणि स्वस्वरूपाकडे चटकन ने. खोट्या समजुतीमुळे मनाचा गोंधळ वाढतो आणि मी देह आहे व मीच कर्ता आहे वगैरे खोटा अभिमान वाढतो. मी मम हे मृग जळासारखे फसवे आहे हे जाणून निर्मम व्हावे. हे पोपटा, या मी तूपणाच्या गोटाळ्यात कशाला गुंतावे. तू आवडलेले पाय सोड आणि उंच उडत जाऊन चैनीने आकाशात संचार कर की मुक्त माणसाकडे बद्धता येऊ शकते आणि बद्ध माणूस मुक्त होऊ शकतो. दोन्ही दशांपासून वेगळा होऊन तू शुद्ध स्वरूपातच राहा. हे ज्ञान तर साक्षेपतेचे असते. सुख किंवा दुःख हे सर्व अज्ञान टाकून विज्ञान प्राप्त कर, म्हणजे ब्रह्मज्ञान अगदी जवळच असेल. देहात जोपर्यंत मी तूपणा आहे तोपर्यंत स्वतःचे हित पाहणारा होणार नाहीच. तो टाक. आपला कृपणपणा दूर भिरकावून दे आणि आपल्या स्वरूपाकडे पहा. कुबेरासारखा श्रीमंत जर भिक्षा मागत फिरू लागला तर ते केवळ अज्ञानाने प्राप्त झालेल्या दुर्दैवाचे नाही का? नित्य उत्तम शास्त्रांचे श्रवण करावे, विश्वासपूर्वक सद्गुरु वचन पाळावे आणि सदा सावध राहून आपले ध्येय लक्षात ठेवावे. शास्त्रांनी व गुरूंनी सांगितलेली आचारपद्धती लक्षात ठेवून लोक आपल्या उद्धाराचा मार्ग निवडतात. त्यांच्या उपदेशाने असंख्य लोकांचा उद्धार होतो आणि त्यांना मोक्षाचा मार्ग सुलभ होतो. संसाराच्या बंधनातून सुटका होईल तो क्षण कधी येईल अशी ज्याच्या मनात रात्रंदिवस चुटपुट लागलेली असते तो बंधन चटकन सोडतो. साधवेल तो एकांत साधून संसारात काही अर्थ नाही अशी मनाशी गांठ बांधून अध्ययन व आत्मचिंतन यात सदा मग्न असावे. भक्ती व श्रद्धायुक्त मनाने पूर्ण नम्रतेने साष्टांग नमस्कार करून गुरुला शरण गेल्याशिवाय तो शिष्याला ज्ञानाचा ठेवा देत नसतो. गुरुला सर्वस्व अर्पण करून त्याची सेवा करावी. बंध व मोक्ष या गोष्टी स्पष्ट करून घ्याव्यात. विद्या व अविद्या यांबद्दल त्याला प्रश्न करावेत, म्हणजे गुरु महाराजांकडून उत्तम फल मिळते. आत्म कोण, परमात्मा कोण हे गुरुशिवाय कोणाला सांगता येणार नाही. गुरु देखील शिष्य पूर्णपणे शरण आल्याशिवाय ज्ञानाचा एक कणही देत नसतो. गुरुशिवाय इतर कोणी ज्ञान दिले तर ते संसारातून पूर्ण सुटका करणारे होत नसते, मोक्षाचे किंचितही फळ देणारे नसते आणि कधीही मनात ठसणारे नसते. म्हणूनच गुरु विना ज्ञान नाही हे सर्व विद्वान जाणतात. ब्रह्म व आत्मा यांच्या ऐक्याची सोय करायला गुरुचेच पाय समर्थ आहेत. तेथे आडेवेढे न घेता थाट अभिमान टाकून जमिनीवर दंडाप्रमाणे सरळ लोटांगण घालून गुरुच्या चरणी मान झाकवा आणि मनाचा निश्चय पक्का करून गुरुचे पाय धरून तोंडाने म्हणा, मी तुमचा दासानुदास आहे आणि मला तुमच्याच पायांचा भरवसा आहे. मग पहा त्या गुरुचा चमत्कार. तो गुरुरूपी दयेचा सागर डोळायला लागेल आणि आपल्या लाटांच्या शय्येवर तुम्हाला वरच्यावर झोलील. आपला अभय हस्त तुमच्या डोक्यावर ठेवून इडापिडांना उद्ध्वस्त करील आणि मस्तकाला उदी फासून पापाच्या सर्व राशी जाळून टाकील. अशा प्रकारे ब्रह्मार्थीला ब्रह्माचे निरूपण हे केवळ निमित्त करून बाबांनी जीवात्मा व परमात्मा यांच्या ऐक्यतेची खूण भक्तांना संपूर्णपणे कथन केली. मनात सहज शंका येईल की साई महाराजांची एवढी अचाट बुद्धिमत्ता व गाढ विद्वत्ता असताना थट्टेची एवढी प्रौढी कशासाठी आणि विनोदाची बाबांना आवड कशाला. परंतु विचार करून पाहिले तर त्याचे एकच समाधानपूर्वक कारण लक्षात येते. हे नीट ऐका.
मुलाबाळांशी बोलताना, त्यांच्या बोबड्या बोलात रमून जाताना, पोक्त माणसांना अलंकारिक व सभ्य शब्द रचनेच्या कथावार्ता कधी असतात का? ज्याची थट्टा केली जाते त्याच्यावर प्रेम नसते असे कधी म्हणता येईल का? परंतु उपदेश करण्याची विनोद व थट्टा ही एक विशेष तऱ्हा आहे. आपल्या पोटात काय रोग आहे हे काय तहान्या बाळाला कळते का? औषधाची गोळी हे हट्टी बाळ घेत नसले तरी त्याला कधी आंझावरून गोंजावरून, कधी डोळे वटारून, कधी 14व्या रत्नाचा उपयोग करून, तर कधी प्रेमाने हृदयाशी धरून आईला ती पाजावी लागते. परंतु तेच बाळ मोठे होऊ लागले की त्याचे लाड करावेसे वाटले तरी त्याच्या तीव्र किंवा बोजड बुद्धीचा विचार करावा लागतो. ज्ञानाचे तसेच आहे. तीव्र बुद्धीचे तीव्र ग्रहण असते. उपदेश करणाऱ्याला क्षणही लागत नाही, परंतु जड बुद्धीचे काम विलक्षण असते. डोक्यात ठसवायला फार कष्ट पडतात. समर्थ साई हे ज्ञानाचे भंडार आहेत. ज्या भक्ताची जशी बुद्धी तशी त्याची पात्रशुद्धता ठरवून ते ज्ञानरूपी द्रव्य वाटतात ते पूर्ण अंतर्ज्ञानी आहेत. त्यांना सर्वांची आधीच माहिती असते. ज्याला जसे योग साधन तसेच त्याला नेम घालून देणे असते. जसा ज्याचा अधिकार तसा त्याचा विचार करून त्याच्या योग्यते किंवा अयोग्यतेप्रमाणे भक्तांची जबाबदारी बाबा घेतात. तसेच आम्ही दिसायला जरी वयाने मोठे असलो तरी त्या सर्व सिद्धी व ज्ञान प्राप्त झालेल्या साईंसमोर लहानाहून देखील लहान आहोत आणि थट्टेसाठी सदा आतुर असतो. बाबा विनोदाचे आगर आहेत. ज्या ठिकाणी ज्यांची आवड असते तेथे त्यांना यथेष्ट पुरवून भक्तांना ते निश्चिंत किंवा समाधानी ठेवतात. बुद्धिवान असो की मंद बुद्धीचा असो, हा अध्याय वाचला तर परमानंद प्रगटेल, ऐकला तर श्रवणाला छंद वाढेल आणि मनन केला तर स्वानंदाचे समाधान लाभेल. त्याचे आवर्तन केले तर परमार्थाचे ज्ञान होईल. निधिध्यासन केले तर मोठा आनंद आणि अखंड व निर्धोक सुख प्राप्त होईल. अशी ही बाबांची लीला अमर्याद आहे. येथला चिंतेही अनुभव ज्याने भाग्यवशात भोगला असेल तो येथे काय वाचा, मनाने खिळखिलाच म्हणून समजावा. साईबाबांची लीला अत्कर्य आहे. हेमाडपंत साईबाबांच्या चरणी शरण आले आहेत. थट्टा मस्करी करून ज्ञान वाटण्याचं भक्तांचे कल्याण करावे हाच एक बाबांचा हेतू होता. ब्रह्मार्ती हा केवळ निमित्तच समजावा. पुढील अध्याय या अध्यायापेक्षाही गोड असेल आणि ऐकणाऱ्यांचे लाड पुरविले जातील. माझ्या मनाची गुप्त इच्छा स्पष्टपणे उघड करून पुरविली जाईल. मी माधवराव देशपांड्यांजवळ जाईन, त्यांना बाबांचा निरोप देईन आणि मग बाबांना अनुग्रह मी असा पावेन हे संपूर्णपणे श्रोत्यांनी ऐकावे. सर्वांचे कल्याण असो अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांचा सत्यचरित्राचा ब्रह्मज्ञान कथनम दुसरा नावाचा 17वा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो.